धान आणि मका पिकाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. मग याच्या धान बोनसचं आता काय विषय आहे? नेमकं धान बोनस कधी मिळणार? त्याचबरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही धानाचे चुकारे आणि मका पिकाचे चुकारे हे वितरित झालेले नाहीत. आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, की बाबा कोणत्या टप्प्यामध्ये आमच्या खात्यावर धानाचे चुकारे, मका पिकाचे चुकारे हे वितरित होतील? तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर येतो. स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण पाठीमागं काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेले होते, ज्याच्यामध्ये धानाचे चुकाऱ्यासाठी बरेच शेतकरी प्रतीक्षेत होते. मका पिकाचा चुकारे असो की धानाचे असो. जवळपास 500 ते 600 कोटी रुपयांचे चुकारे हे रखडलेले होते आणि टप्प्याटप्प्याने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमासुद्धा झालेली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर परत एकदा 215 कोटी जवळपास 62 लाख रुपयांचे धानाचे चुकारे, त्याचबरोबर मका पिकाचे चुकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 40 हजाराच्या वरची शेतकरी संख्या आहे, ती बाकी होती. म्हणजे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाची चुकारी वितरित झालेली होती. परंतु जवळपास 30 ते 40 हजार असे शेतकरी होते. अद्यापही त्यांच्या खात्यावर धानाच्या चुकारीची आणि मका पिकाच्या चुकारीची रक्कम वितरित झालेली नव्हती. फायनली त्यांच्यासाठी 215 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील झालेला आहे. पण काही शेतकरी असे आहेत, ज्यांच्या खात्यावर अद्यापही धानाचे म्हणजे जे शेवटच्या टप्प्यातले शेतकरी होते, त्यांच्या खात्यावर अद्यापही धानाच्या चुकाऱ्याची आणि मका पिकाच्या चुकाऱ्याची रक्कम ही वितरित झाली नाही. मग त्याचं कारण काय? तर एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं डी-बी-टी आता पाठीमागं आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती, की धानाच्या चुकाऱ्यासाठी तुम्हाला आता डी-बी-टीच्या माध्यमातून जी रक्कम वितरित होणार आहे, तुम्हाला तुमचं बँक खातं हे डी-बी-टी ॲक्टिव्हेट आहे की नाही हे चेक करावं लागणार आहे. तुम्हाला पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचं डी-बी-टी हे ॲक्टिव्हेट नाही. या कारणास्तव बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही धानाची चुकारी, जे शेतकरी मका पिकाच्या चुकाऱ्यासाठी प्रतीक्षित होते, यांच्या खात्यावर अद्यापही धानाच्या आणि मका पिकाच्या चुकाऱ्यांची रक्कम ही वितरित झालेली नाही. आता राहिला प्रश्न धानाच्या बोनसचा. तर धानाच्या बोनससाठी सुद्धा सेम कंडिशन आहे. आता धान बोनस वाटपाचा निर्णय हा कधी होईल ते नाही सांगता येणार, कारण की सरकारतर्फे फक्त आश्वासनं देण्यात येत आहे, मोठमोठ्या घोषणा करण्यात येत आहेत, की धानाच्या बोनससाठी आम्ही म्हणजे आम्ही धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी तयार आहोत वगैरे वगैरे. बऱ्याच अधिवेशनात म्हणा किंवा बऱ्याच मीटिंगमध्ये म्हणा, शेतकऱ्यांसाठी हे एक चांगला निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. परंतु अद्यापही धानाच्या बोनसच्या जे निधी आहे त्यासाठी कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही. परंतु जेव्हा केव्हा धानाच्या बोनसची रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होईल, तेव्हासुद्धा तुमच्या खात्यावर डी-बी-टी हे ॲक्टिव्हेट असणं हे देखील महत्त्वाचं आहे. आता धानाचा बोनस कधीपर्यंत वितरित होईल याची एक्झॅक्ट म्हणजे ऑफिशियल डेट अद्यापही सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु एक सरकारतर्फे सांगण्यात येत आहे, की धानाचा बोनस आम्ही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. दरवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळामध्ये धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत असतो. परंतु यावर्षी ऑगस्ट महिनासुद्धा अर्धा संपत आलेला आहे. तरीसुद्धा धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही. तुमच्याकडून देखील शेतकरी मित्रांनो, आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत, की तुमच्याकडून देखील तुम्ही हालचाली करा, एक मागणी करा, की बाबा आता सध्या तुम्ही बघत आहात, की मागणी केल्यानंतर बऱ्याच गोष्टी ह्या पॉसिबल होत आहेत. आता मग ते विद्यार्थ्यांचं असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, मागणी केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा एक रिझल्ट दिसत आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला देखील शेतकरी मित्रांना तुमच्या धानाच्या हक्काची रक्कम ही तुम्हाला मागणी करायची आहे. शेतकऱ्यांनी एकजूट व्हायचं आहे. जवळपास गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील, काही ठाणे जिल्ह्याचा भाग आहे. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक पाऊल उचलायचं आहे आणि सरकारला मागणी करायचं आहे, की हक्काचं जे धानाची बोनसची रक्कम आहे ती तुमच्या खात्यावर वितरित करावी, ही मागणी करायची आहे. तर ही होती छोटीशी माहिती धान चुकाऱ्यासंदर्भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.